तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये. सध्या राज्याचं अधिवेशन जे आहे सुरू आहे आणि उद्या त्याची सांगता होणार आहे. मी मुंबईमध्ये आहे, त्यामुळे कर्जतची बातमीची अपडेट देण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ करतो. हा साम टीव्हीच्या गाडीतला व्हिडिओ आहे. ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे सभापती नमिता सुधाकर घारे यांनी. आध्यात्मिक वारसा गौरव जे आहे राणे महाराज यांच्या नावाने कर्जत 4 फाटा आता ओळखला जाणार. कर्जत 4 फाटा परिसराचं नामकरण जे आहे हफ राणे महाराज चौक असं करण्याचं महत्त्वपूर्ण ठराव कर्जत पंचायत समितीच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे ऐतिहासिक निर्णय जो आहे परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. हजारो कुटुंबांना मार्ग दाखवणारे रायगड भूषण मारुती बाबू राणे या महाराजांचा स्मृतींना चिरंतन उजाळा देण्यासाठी कर्जत 4 फाटा जो आहे परिसराचं नामकरण जे आहे महाराज चौक, राणे महाराज चौक म्हणून असा ओळखला जाण्याचा ठराव जो आहे तो नमिता सुधाकर घारे यांनी केलेल्या आजच्या पंचायत समितीच्या ठरावामध्ये. आणि दुसरा ऐतिहासिक निर्णय जो आहे हुतात्म्यांचा सन्मान जो आहे परिवर्तन विकास आघाडीने केलेला आहे. कर्जत पंचायत समितीच्या कार्यालयाच्या सभागृहाला हुतात्मा हिराजी पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेतण्यात आलेला आहे. कर्जत पंचायत समितीच्या सभापती पदाची धुरा सांभाळल्यानंतर आज झालेल्या पहिल्याच बैठकीमध्ये क्रांतिकारक निर्णय घेण्याचं काम जे आहे नमिता सुधाकर घारे यांनी घेतलेलं दिसून येते. कर्जतमधील मातीतील थोर क्रांतिकारक हुतात्मा हिराजी पाटील यांचं नाव आता कर्जत पंचायत समितीच्या सभागृहात देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते नमिता सुधाकर घारे यांनी घेतलेले आहेत. सुधाकर घारेंच्या पत्नी आहेत. त्यामुळे अशा प्रकारे जर आपण बघितलं 2 महत्त्वपूर्ण निर्णय. राणे महाराज म्हणजे कर्जत 4 फाटा त्यांच्या नावाने ओळखला जाणार आणि आता सभागृहाला हुतात्मा हिराजी पाटील यांचं नाव देण्यात येणार आहे. एकूणच काय 2 महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. सभापती पदाची कारकीर्द सध्या गाजताना दिसून येत आहे. याच अनुषंगाने ते 2 महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये ऐतिहासिक निर्णय घेणारे सभापती म्हणून भविष्यामध्ये कदाचित ओळखले जातील. हे 2 महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत ते मंजूर करण्यात आलेले आहे. त्यामुळे सध्या चर्चा त्यांच्याच नावाची होणार हे मात्र नक्की. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.